नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट कसा कॅल्क्युलेट करायचा जर रँक नॉट रिपीटेड असेल तर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे 6 मार्क फिक्स होतील. एकदम सिंपल मेथड आहे. लास्ट पर्यंत बघा. आपण डी बाटू एक्झाम मध्ये विचारलेलं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ते कुठलं आहे? The marks obtained by 9 students in the online and theory exam is given below. आपल्याला 9 स्टुडंटचे मार्क्स दिलेत ऑनलाईन एक्झाम मध्ये मिळालेले आणि थेरी एक्झाम मध्ये मिळालेले, आणि या डेटाचा यूज करून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? रँक को रिलेशन कोइफिशियंट, म्हणजे या दोघांच्या मधलं रिलेशन काय आहे, ऑनलाईन एक्झाम आणि थेरी एक्झाम यांच्यामध्ये काय को रिलेशन आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे युझिंग रँक कोरिलेशन कोइफिशियंट. ठीक आहे. मग सिंपल एक्झाम्पल आहे. पहिला काय करायचं? आपण दिलेल्या डेटावरून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एन ची व्हॅल्यू लिहायची. आता इथं सरळ सरळ मेन्शन केले किती स्टुडंट्सचे मार्क्स आहेत. हे 9 स्टुडंट्सचे मार्क्स आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? 9 आहेत. तरी पण काउंट करून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे. सो 9 ऑब्झर्वेशन्स आहेत. सो आपल्याला एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 9. ठीक आहे. आता कुठला फॉर्म्युला यूज करायचा स्पियरमॅनचा? रँक नॉट रिपीटेड का रिपीटेडचा? हा क्वेश्चन तुमच्या डोक्यात येऊ शकतो. सो एकदम सिंपल आहे. काय करायचं आहे बघा. आता जर तुम्ही सगळे नंबर ऑब्झर्व केले एक्स मधले, तर सगळेच्या सगळ्या डिस्टिंक्ट नंबर आहेत, म्हणजे वेगवेगळे नंबर आहेत. कुठलाही नंबर रिपीट झालेला नाही. सिमिलरली वाय चे पण बघायचे. वाय मध्ये पण जे ऑब्झर्वेशन दिलेत ते नॉट रिपीटेड आहेत. ठीक आहे. जर एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू नॉन रिपीटेड असतील तर आपण काय करणार आहे? कुठली केस यूज करणार आहे? नॉट रिपीटेडची केस यूज करणार आहे रँक कॅल्क्युलेट करायची. मग जर बघा नंबर्स रिपीट झाले नसतील तर रँक आर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन क्यूब मायनस एन. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. 6 मार्काला एक्झाम्पल विचारतात. 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन एन क्यूब मायनस एन. नॉन रिपीटेडची हा फॉर्म्युला आहे. कुठलाही ऑब्झर्वेशन रिपीट झालेला नाही आहे एक्स मध्ये, तसंच वाय मध्ये सुद्धा कुठलंही ऑब्झर्वेशन रिपीट झालेलं नाही आहे. त्यामुळे मी काय करतोय? रँक नॉट रिपीटेडचा फॉर्म्युला यूज करतोय. 1 मायनस 6 इंटू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन एन क्यूब मायनस एन. ठीक आहे. मग आता हा रँक कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला एक टेबल प्रिपेअर करायला लागतो. मग पहिल्यांदा काय लिहिणार? जे आपल्याला दिलंय त्याच्या व्हॅल्यू लिहूया. कोणाच्या व्हॅल्यू दिलेत? एक्सची आणि वायची व्हॅल्यू दिले. ऑनलाईन एक्झामला एक्स अज्युम करा आणि थेरी एक्झामला वाय अज्युम करा. ठीक आहे. जर दिलं नसेल तर. आता इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो ऑनलाईन एक्झामचे जे काही मार्क्स आहेत ते मी लिहून घेतो. 10 15 12 17 13 16 24 14 22. मार्क्स करेक्ट लिहून घ्या. एक जरी नंबर चुकला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहे, बेसिक मिस्टेक करू नका. नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये वायच्या व्हॅल्यूज म्हणजे थेरी एक्झामच्या व्हॅल्यूज काय? 30 42 45 46 33 34 40 35 आणि 39. ठीक आहे. आता ही आपली मेथड कुठली आहे? रँक को रिलेशन कोइफिशियंट रँक मेथड आहे. ठीक आहे. मग काय करायचं? हा जो काही डेटा दिला आपल्याला एक्स आणि वाय यांना रँक द्यायची आहे. आता रँक कशी द्यायची आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो पहिला एक्स या डेटाला मी रँक देतो, त्याला R1 अज्युम करतो. मग आता रँक मी कशी देणार आहे? स्मॉलेस्ट नंबरला 1 देणार आहे आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये आता आपण इन्क्रीज करत जायचं. मग आता एक्स या ऑब्झर्वेशन मधला सगळ्यात लहान नंबर कुठला आहे बघा? 10 आहे. मग याला रँक माईक काय देणार? 1. नंतर 10 पेक्षा जो काही मोठा नंबर असेल त्याला रँक 2 द्यायचे. तर 10 नंतर असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमामध्ये बघायचं. ओके. 10 नंतर बघा नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे? 12. सो याला काय रँक देणार? 2. ठीक आहे. नेक्स्ट 12 नंतर नेक्स्ट त्याच्यापेक्षा मोठा नंबर कुठला आहे? 13. याला काय रँक देणार? 3. 13 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे? चेक करा व्यवस्थित. कुठला आहे? 14. याला काय रँक देणार? 4. 14 नंतरचा नेक्स्ट मोठा नंबर आहे 15. सो याला काय रँक देणार? 5. 15 नंतर बघा कुठला मोठा नंबर आहे? 16. त्याला नंबर देणार 6.
16 नंतर 17, याला काय रँक देणार 7. 17 पेक्षा नेक्स्ट मोठा नंबर 22, याला काय रँक द्यायची 8. आणि लास्ट 22 नंतर कुठला नंबर आहे 24, याला काय रँक द्यायची 9. ठीक आहे. आता काही पुस्तकामध्ये काय करत असतात, रँक देत असताना मोठ्या नंबर कडून खाली पर्यंत रँक देतात. म्हणजे मोठ्या नंबरला रँक 1 देतात, त्याच्यानंतरचा खालचा नंबर त्याला नेक्स्ट रँक देणार 2, 22 नंतरचा खालचा नंबर जो काही असेल त्याला रँक 3 असं देतात. काही बुकमध्ये आपण काय केलंय, लहान नंबरला एक रँक दिली आहे, त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण रँक देत जायची चढत्या क्रमामध्ये. 10 नंतर मोठा कोण आहे 12, त्याला काय रँक 2. 12 नंतर मोठा कोण आहे 13, त्याला रँक 3. ओके, तुम्ही कशीही रँक देऊ शकता, पण लक्षात ठेवा लहानाकडून मोठ्याकडे रँक देत जा. ठीक आहे. सो एक्स या डेटाला रँक दिली, तशीच आता वाय डेटासाठी पण रँक देऊया, त्याला R2 ऍज्युम करा. आता पहिला काय बघायचं, सगळ्यात लहान नंबर कुठला आहे बघा, येस इथंच आहे 30, याला काय देणार नंबर 1. 30 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे बघा 30 पेक्षा 33, बरोबर. सो याला काय रँक येणार 2. 33 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे 34, याला काय रँक देणार 3. 34 नंतर कुठला मोठा नंबर आहे 35, याला काय रँक देणार 4. 35 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे 39, ओके, याला काय रँक देणार 5. 39 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 40, याला काय रँक येणार 6. 40 नंतर मोठा नंबर कुठला आहे 42, काय रँक येणार 7. 45 त्याच्यानंतर काय रँक येणार 8. आणि 45 नंतर नेक्स्ट नंबर कुठला आहे 46, याला काय रँक येणार 9. ओके, सो बघा किती सिंपल आहे, फक्त रँक द्यायची आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये, चढत्या क्रमांकामध्ये. ठीक आहे. आता काय करायचं, या दोन ज्या रँक आलेत त्यांचा डिफरन्स घ्यायचा, म्हणजेच त्याला आपण म्हणतो DI. ओके, DI म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन दी टू रँक्स R1 अँड R2. ओके, काहीही अवघड नाही. सो DI म्हणजे दोन रँकचा मधला डिफरन्स. कॅल्क्युलेट करूया, R1 मायनस R2, त्याच्या रिस्पेक्टिव्ह R1 आणि R2 ची सबट्रॅक्शन घ्यायची. सो 1 मायनस 1 किती 0, पहिला DI आला 0. नेक्स्ट 5 मायनस 7 म्हणजे किती -2. नेक्स्ट 2 मायनस 8 म्हणजे काय -6. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा, जर तोंडी जमत नसतील कॅल्क्युलेटर वापरा. 7 मायनस 9 -2. 3 मायनस 2 1. 6 मायनस 3 3. 9 मायनस 6 3. 4 मायनस 4 0. आणि लास्ट 8 मायनस 5 3. ओके, काय केलं आपण, DI म्हणजे रँकची सबट्रॅक्शन. ओके, आणि आता लास्ट कॉलम राहिला, आपल्याला काय पाहिजे, तो जो काही DI आलाय त्याचा स्क्वेअर करायचा. हे जे काही DI आलेत त्यांचे स्क्वेअर घ्यायचे. ठीक आहे. सो पहिला DI कोण आहे 0, याचा स्क्वेअर, 0चा स्क्वेअर किती असतो 0. नंतर कोणाचा स्क्वेअर -2 चा स्क्वेअर किती असतो +4. मायनसचा स्क्वेअर हा ऑलवेज प्लसच असतो. नेक्स्ट -6 चा स्क्वेअर काय असतं, मायनसचा स्क्वेअर प्लस आणि 6 चा स्क्वेअर 36. परत -2 चा स्क्वेअर किती +4. ओके, आता सिमिलरली प्रत्येक DI चा आपण स्क्वेअर करू. 1 चा स्क्वेअर किती 1. 3 चा स्क्वेअर किती 9. 3 चा स्क्वेअर परत किती 9. 0 चा स्क्वेअर काय असतो 0च असतो. ठीक आहे. आणि लास्ट 3 चा स्क्वेअर काय 9. ठीक आहे. केलं, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, DI स्क्वेअर पाहिजे होता, कॉलम कॅल्क्युलेट केला. आता काय पाहिजे मला, त्या DI स्क्वेअर मध्ये ज्या काही नंबर्स आलेत त्यांची ऍडिशन. सो DI स्क्वेअरच्या कॉलम मध्ये जे काही नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करायची आहे. हा मग सिंपल कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेटर वापरून. तोंडी जमत असेल तर तोंडी करा. 4 + 36 40. 40 + 4 44. 1 ऍड केला 45 + 9 54 + 9 63 + 9 किती 72. सो DI स्क्वेअर या कॉलमची समेशन काय आली 72 आली. लक्षात आलं मित्रांनो, महत्वाचा पार्ट काय आहे, रँक करेक्टली देणं. असेंडिंग ऑर्डर मध्ये रँक द्यायच्या, लहानापासून मोठ्यापर्यंत आपण रँक देत जायचंय. लहान नंबरला एक रँक देत जायची, तसं वाढल तसं रँक वाढवत जायचे. ठीक आहे. ओके,
सो DI स्क्वेअरची सम मिळाली 72. आता काय करूया, ही फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया, आपल्याला रिक्वायर्ड रँक मिळेल. सो देअरफॉर R इज इक्वल्स टू 1 मायनस 6 इंटू काय पाहिजे, 6 इंटू DI स्क्वेअरची सम. किती आले बघा, DI स्क्वेअरची सम 72. हे लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी चुकीचं काहीतरी करतात. ही व्हॅल्यू जी दिसते त्याचा परत स्क्वेअर करतात, त्याच्या स्क्वेअर करायचं नाही. हे आपल्याला आन्सर मिळालंय. DI स्क्वेअर जो काही आपण घेतलाय त्याची समच किती आले, 72. सो 6 इंटू DI स्क्वेअरची सम किती आली, 72. ओके, डिवायडेड बाय n क्यूब. n ची व्हॅल्यू काय, 9, म्हणजे काय ना 9 क्यूब मायनस परत n म्हणजे काय 9. ओके, आता ह्या व्हॅल्यू फक्त आपण कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा, तुम्हाला रिक्वायर्ड R ची व्हॅल्यू मिळेल. व्यवस्थित टाईप करा, जसं मी इथं कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलंय सेम तसंच तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा. पहिला 1 टाईप करा, देन मायनस, देन हा फ्रॅक्शनचा सिम्बॉल यूज करा. फ्रॅक्शनचा सिम्बॉल यूज केलं की न्यूमरेटरला 6 इंटू 72 आणि डिवायडेडला डिनॉमिनेटरला 9 क्यूब मायनस 9 टाईप करा आणि इक्वल टू दाबा. तुम्हाला काय आन्सर मिळेल, 0.4. ठीक आहे. सो बघा आपल्याला काय मिळालं, रँक कोरिलेशन कोएफिशियंट मिळाला या दिलेल्या दोन डेटासाठी. ऑनलाईन एक्झाम आणि थेरी एक्झाम्स मधलं कोरिलेशन काय आहे, 0.4 आहे. सो एवढं सिंपल एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये 6 मार्कसाठी विचारलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे लक्षात आलं असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स बॉक्समध्ये जरूर करा आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.